नाशिकमध्ये अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर अखेर दोषी आढळला। निकालाचं वाचन आज केलं जाणार आहे। अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर आता दोषी आढळलेला आताची मोठी अपडेट समोर येते आहे। तब्बल 9 वर्षानंतर या प्रकरणावरती हत्या प्रकरणावरती आज निकाल लागणार आहे। निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। मात्र अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर हा दोषी आढळला आहे। निकालाचं वाचन आज सुरू केलं जाणार आहे। त्यासाठी आरोपींना त्या ठिकाणी हजर सुद्धा करण्यात आलेला आहे। अभय कुरुंदकर या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आढळला। अश्विनी बिद्रेची हत्या करण्यात आली होती। तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षेनंतर आज या संदर्भातला निकालाचं वाचन केलं जाणार आहे। मात्र यामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा दोषी आढळला आहे। अभय कुरुंदकर मागच्या 9 वर्षापासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि त्याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली। अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर हा दोषी आढळलेला आहे। अश्विनी बिद्रेची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर 2016 मध्ये ही हत्या झाली होती। 2016च्या या हत्येच्या प्रकरणानंतर आता तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालावधीच्या नंतर या संदर्भात आज सुनावणी होते आहे, निकाल होतोय, निकालाचं वाचन केलं जात आहे। या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर हा दोषी आढळला आहे। त्यामुळे आता शिक्षेसंदर्भात काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापुरातील अश्विनी बिद्रेंचा राजू गोरेंशी 2005 मध्ये विवाह झाला। नेमकं काय प्रकरण आहे ते सुद्धा आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अश्विनी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली। सांगलीत पोस्टिंगमुळे पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर सोबत ओळख झाली। हत्या प्रकरणातील आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। त्यामुळे आज दोषी आढळलेत, मात्र या संदर्भात आता 11 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे। आताची मोठी अपडेट समोर येते। अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर हा दोषी आढळला आहे। मुख्य आरोपी आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आता 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही शिक्षा होणार आहे। कुंदन भंडारी आणि पाटील यांना सुद्धा शिक्षा होणार आहे। अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर हे दोषी आढळले आहेत। 11 एप्रिलला या संदर्भात शिक्षेची सुनावणी होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, तब्बल 9 वर्षाच्या नंतर या संदर्भात निकाल देण्यात येतोय आणि अभय कुरुंदकर हा दोषी आढळला आहे। 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे। काय ताजी अपडेट्स? अश्विनी बिद्रे प्रकरणात आज जी सुनावणी झाली त्यात आरोपी जे अभय कुरुंदकर होते यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत आणि कलम 302 आणि 218 आरोप सिद्ध करण्यात आलेला आहे। आणि बाकी 2 आरोपी जे जे ह्या प्रकरणात होते ज्यांची नाव आहेत कुंदन भंडारी, महेश पाटील, हे शिक्षेस पात्र असल्याचं न्यायालयाने आज नमूद केलेलं आहे। तर ह्यात आणखीन 2 आरोपी जे राजेश पाटील आणि राजू पाटील यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या प्रकरणात आणि इतर आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षेसाठी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। पुढील येणाऱ्या अश्विनी बिद्रे हे एक प्रकरण मोठ्या प्रमाणात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकची हत्या झाली होती। नवी मुंबईमध्ये मानवी हक्क संरक्षण कक्षात कार्यरत होत्या आणि त्यांचे 11 एप्रिल 2016 रोजी रहस्यमय बेपत्ता होणे आणि त्याच्यानंतर ज्या काही संशय हत्येचा आणि सगळं निर्माण झालं होतं। हे प्रकरण एवढं मोठ्या प्रमाणात राज्यात गाजलं होतं की अनेक दिवस त्याची चौकशी आणि ती तक्रार दाखल करण्याच्या हे प्रोसेस चालू होत्या। नंतर 31 जानेवारी 2017 रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने मुख्य संशयित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना 7 डिसेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली आणि मग पुढे याचा मग सगळा प्रोसेस सुरू झाली आणि आता या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला असून त्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप खरत यांनी 23 पानांचा अंतिम युक्तिवाद आज सादर करण्यात केला आहे। नक्कीच सुशांत, खरं तर आपण पाहतोय की तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षेनंतर आज या संदर्भात निकालाचं वाचन केलं जाणार। मात्र 11 एप्रिलला शिक्षेची सुनावणी होणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये, या हत्या प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत यावरची काय माहिती आहे? नक्कीच आता या प्रकरणीत जे आरोपी होते अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध झालेच आहेत। बाकी 2 आरोपी जे सोबतचे होते जे कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही शिक्षेस पात्र असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आले। मात्र अजून 2 आरोपी जे राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांची आता 11 एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर येते। अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलेला आहे। अभय कुरुंदकर दोषी आढळला आहे। आता 11 एप्रिलला या संदर्भात शिक्षेची सुनावणी होणार आहे। अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचं अखेर सिद्ध झालं आहे। आरोपी राजेश पाटील याची मात्र निर्दोष मुक्तता झालेली आहे।
अभय कुरुंकरला फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 11 एप्रिलला होणार. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत. निखिल, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आहे. 11 एप्रिलला आता या संदर्भात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. काय ताजी अपडेट आहेत? नक्कीच करण आपण पाहिलं तर अश्विनी बिंद्रे या प्रकरणाचा जो तपास आहे तो गेले 9 वर्ष सुरू आहे. ज्यावेळी 2016 साली संपूर्ण हत्या झाली आणि त्यानंतर या संदर्भात अभय जे आहेत त्यांना याच्यामध्ये दोषी पकडण्यात आलेलं होतं. त्यासोबतच इतर 4 आरोपी देखील याच्यामध्ये दोषी आहेत ते पकडण्यात आलेले होते. त्यानंतर मात्र आज निकालाच्या सुनावणी झाल्याच्या नंतर यामध्ये अभय कुरुंकर यांना जे आहेत ते दोषी ठरवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच ह्या प्रकरणामध्ये इतर 2 आरोपी त्यांना देखील या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेले असून राजू पाटील यांना मात्र निर्दोष मुक्तता आहे ती या प्रकरणामध्ये केलेली आहे. तर या संदर्भात जी शिक्षेची सुनावणी आहे ती 11 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे. 11 एप्रिलला पालवेदार यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणीची आहे ती अपेक्षित आहे आणि याच संदर्भात काय शिक्षा सुनावणी जाईल हे सगळं दुपारच्या सत्रामध्ये 11 एप्रिल रोजी होणार असून शिक्षा नक्की या ठिकाणी काय होते हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्व ठरणार आहे. नक्कीच निखिल, खरं तर फाशी की जन्मठेप याचा फैसला 11 एप्रिललाच होणार आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. आरोपी राजेश पाटील याची मात्र यामध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आहे. अभय कुरुंकरला फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 11 एप्रिलला होणार आहे. मोठी अपडेट समोर येते. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंकर हा दोषी आढळलेला आहे. तब्बल 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकालाची सुनावणी होते आहे. 11 एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी आहे. मात्र यामध्ये कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही शिक्षा होणार आहे. अभय कुरुंकरने अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचं सिद्ध झालं. तब्बल 9 वर्षानंतर या संदर्भात निकालाचं वाचन होते. आरोपी राजेश पाटील यांची मात्र यामध्ये निर्दोष मुक्तता झाली. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापुरातील अश्विनी बिद्रेंचा राजू गोरेंशी 2005 मध्ये विवाह झाला. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अश्विनी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. सांगलीत पोस्टिंगवेळी पोलीस अधिकारी अभय कुरुंकरांसोबत ओळख. दोघांची जवळीक नंतर भेटीगाठी. 2013 मध्ये अश्विनी यांची रत्नागिरीला बदली. बिद्रे यांना भेटण्यासाठी अभय कुरुंकर वारंवार रत्नागिरी. दोघांबाबतची माहिती वडील आणि पतीला समजली. त्यानंतर अश्विनी आणि अभय कुरुंकर यांच्यात वादानंतर अश्विनी आणि पतीला गायब करू अशा कुरुंकरकडून धमक्या देण्यात आल्या. 2015 मध्ये अश्विनी यांची नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये बदली. अश्विनी यांच्याबाबत विचारणा करणारं पोलीस खात्याचं कुटुंबियांना पत्र. जुलै 2016 मध्ये अश्विनी बेपत्ता झाल्याची कुटुंबियांकडून तक्रार देण्यात आली. पती राजू गोरेंनी हायकोर्टात रीट पिटिशन दाखल केल्यानंतर तपासाला गती मिळाली. कुरुंकर यांच्याबरोबर प्रेम आणि वादाचं संभाषण अश्विनी यांच्या संगणकात आढळलं. संगणकातील पुरावे पोलिसांना मिळताच अभय कुरुंकर रजेवर गेले. दृश्य आपण पाहतोय. खरं तर आज आरोपींना न्यायालयात घेऊन आलंय. हत्या प्रकरणात नेमका निकाल काय आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंकर दोषी आढळले. कलम 308 आणि 218 नुसार आरोपी कुरुंकरचा गुन्हा सिद्ध झाला. कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही शिक्षा होणार. आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची मात्र यामध्ये निर्दोष मुक्त झाली. आरोपींना शिक्षा सुनावण्यासाठी 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे. अभय कुरुंकरला फाशी किंवा जन्मठेपेची शक्यता आता वर्तवण्यात आली.